गीतांजली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गीतांजली हा रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेला काव्यग्रंथ आहे आणि माझं सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात पहिल्यांदा वाचलेलं बंगालीतलं पुस्तक आहे. तर त्यातल्या ज्या माझ्या आवडत्या कविता आहेत त्या वाचून त्यांचा अर्थ सांगावा असा मी विचार केला. आज मी त्यातल्या पहिल्या कवितेचं वाचन करणार आहे. म्हणजे माझी आवडती पहिली कविता, जी पुस्तकातली क्रमांक 2ची कविता आहे. आम्ही बहुभाषो नाय प्राणपणे चाई বঞ্চিত করে বাঁচালে মোরে এ কৃপা কঠোর সঞ্চিত মোর জীবন ভরে না চাহিতে মোরে যা করেছো দান আকাশ আলোক তন মন প্রাণ দিনে দিনে তুমি নিতেছো আমায় সে মহাদানেরই যোগ্য করে অতি ইচ্ছার সংকট হতে বাঁচালে মোরে আমি কখনো বা ভুলি কখনো বা চলি তোমার পথের লক্ষ্য ধরে তুমি নিষ্ঠুর সম্মুখ হতে যাও যে সরে এ যে তব দয়া জানি জানি হায় নিতে চাও বলে ফিরাও আমায় পূর্ণ করিয়া লোভেই জীবন তব মিলনেরই যোগ্য করে আধা ইচ্ছার সংকট হতে বাঁচালে মোরে. भक्ताने देवासमोर केलेल्या आत्मसमर्पणाबद्दलची ही कविता आहे. त्यात रवींद्रनाथ टागोर म्हणतात की अशा बऱ्याच गोष्टी आहेत, माझ्या बऱ्याच इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, ज्या मी अत्यंत प्राणपणाने अगदी खूप तळमळीने तुझ्याकडे मागतो, पण त्या सगळ्याच इच्छा तू पूर्ण करतोस असं नाही. त्या क्षणाला मला वाईट वाटतं, पण नंतर मला असं जाणवतं की त्या इच्छा पूर्ण न करून खरं तर तू माझ्यावर खूप मोठे उपकार केलेस. त्याच्यानंतर ते पुढे म्हणतात ज्या गोष्टी मला स्वतःला खूप आवडल्यात कवितेतल्या, की ना चाहीते मोरे जा कोरेछो दान, म्हणजेच मी न मागता सुद्धा ज्या गोष्टींचं दान तू मला दिलंयस, आकाश आलोक तन मन प्राण, म्हणजे हे आकाश प्रकाश तन मन प्राण या सगळ्या ज्या गोष्टी तू मला दिल्यास. आता बघा ना, आपल्याला एवढ्या गोष्टी, म्हणजे हा जो निसर्ग ज्याच्यात मी येऊन बसली आहे, ह्या एवढ्या गोष्टी देवाने इतक्या फुकट दिल्यात, एवढ्या सहज मिळाल्यात आणि म्हणूनच कदाचित आपण त्या गृहीत धरतो. तर टागोर म्हणतायत की न मागता या ज्या गोष्टी तू मला दिल्यास ते खरं तुझं मोठं दान आहे माझ्या आयुष्यासाठी, आणि हळूहळू त्या महादानाच्या योग्य, ते अनुभवण्याच्या, ते उपभोगण्याच्या योग्य तू मला बनवतोयस. आणि माझ्या ज्या अति इच्छा आहेत, कदाचित ज्याच त्या महत्त्वाकांक्षा ज्या आहेत त्याच मला संकटात टाकू शकतात, त्या महत्त्वाकांक्षांपासून तू मला दूर नेतोस. पुढे ते म्हणतात की आम्ही कोखनो बा चली कोखनो बा भुली तोमार पथेर लक्ष्य धरे, म्हणजे काय तर आम्ही कधी कधी चालतो, म्हणजे तुझ्याकडे येण्याचा जो मार्ग आहे त्या दिशेने, त्या मार्गाने आम्ही कधी कधी चालतो किंवा कधी कधी आम्हाला विस्मृतीत जातं. तुझा मार्ग, तुझा विचार आम्हाला विस्मृतीत जातो, आणि काही काही वेळेला तूच असतोस, समोर असतोस, पण आमच्या मार्गातून गायब होतोस, कुठेतरी दडून लपून बसतोस. पण ते म्हणतात की जरी तू हे करत असलास, आमच्या समोरचा तू जरी आमच्या समोरून निघून जात असलास, तरी त्याचं कारण हे की आम्ही तुझ्या अधिक निकट यावं, तुला समजून घ्यावं, यासाठी तू ते करतोयस. पुढे ते म्हणतात की ही जी तुझी दया आहे ती मला समजते. तुझं समोरून निघून जाणं किंवा माझ्या ज्या अति इच्छा आहेत त्या पूर्ण न करणं, ही खरी तर कठोर वाटलं, निष्ठुर वाटलं, तरी ही तू माझ्यावर केलेली दया आहे. तुला भेटण्यायोग्य असं आमचं आयुष्य तू बनवतोयस. तुला संपूर्णपणे समजून न घेता तुझ्या प्राप्तीची इच्छा करणारं आमचं जे मन आहे त्याला तू योग्य मार्ग दाखवतोयस. तुला शरण जाणं म्हणजे तू माझ्या इच्छांची पूर्ती करणं असं नव्हे, हेही तू मला समजावतोयस. एक खरोखर सुंदर आणि आध्यात्मिक अशी ही कविता आहे, आणि यातल्या बहुतांशी कविता याच धर्तीवर आहेत की आपण खरोखर आपल्याला मिळणाऱ्या एवढ्या ज्या वस्तू असतो त्यांना आपण कधीच त्याचा जो बहुमान आहे तो आपण त्यांना देत नाही,
पण अशा ज्या इच्छा आहेत, ज्या कदाचित आपल्यालाच घातक ठरू शकतात, त्या इच्छांच्या मागे मात्र आपण धावत राहतो. आणि ही कविता आपल्याला त्या इच्छांच्या मागे न धावायला, देवावर विश्वास ठेवायला, त्याला पूर्णपणे शरण जायला आणि देवाने ज्या गोष्टी आपल्याला मोफत दिल्या आहेत खूप, त्यांचा सन्मान करायला शिकवते. खूप सुंदर कविता आहे, नक्की वाचा.